अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं। आज रेलवे स्टेशन पर, दुकान पर, मकान पर, सलून में, घरों में, सोसाइटीज में, दुकानों में, हर जगह राष्ट्रगीत और राष्ट्रभक्ति गीतों की धूम मची है। ऑल इंडिया रेडियो पर भी और टेलीविजन्स पर भी। इस बार बढ़िया बॉल थी, गुड लेंथ बॉल थी, घुमाना चाहते थे बॉल, हालांकि घोषित क्षेत्र में जाती हुई अंपायर नासिर शेख द्वारा 1 रन घोषित किया गया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पर पहुंचा है। दोस्तों, अंपायर अमित गोलतकर के बारे में बताना चाहूंगा। राहुल 11 परेल और तिलक चौक कल्याण के लिए कई साल खेले। आज जो स्विच इट रिवर्स स्वीप आप देखते हैं उसका वो बादशाह था। और अमित गोलतकर और जितेंद्र देवरुखकर, ये तिलक चौक कल्याण के 2 ओपनिंग बैटर हुआ करते थे। फिर राहुल 11 में आए और नाम कमाया सचिन तेंदुलकर के साथ, जिसको क्रिकेट खेलने का अवसर मिला। हमारे स्ट्राइकर एंड के अंपायर नासिर शेख, अमृत 11 मुंब्रा के लिए कई साल क्रिकेट उन्होंने खेला। शिनराई टोयोटा के लिए लेदर बॉल क्रिकेट खेला। इतना ही नहीं, श्री 11 थाने द्वारा जो लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड दिया जाता है लेजेंडरी प्लेयर्स को, उसमें उनका लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड से कुछ साल पहले सत्कार हुआ, जिसमें 50,000 रुपए की इनामी राशि और ट्रॉफी उनको दी गई थी। रंजीत पिल्लाई सर और संदीप वारके और श्री 11 द्वारा उनका अभिनंदन। नए ओवर की शुरुआत करते हुए तरुण और वाइड ऑफ कटर। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 6 रनों पर। तरुण बिस्त, जय बिस्ता और तरुण बिस्ता, ये बिस्ता ब्रदर्स। एक ही रिव्यू है, इस बात को ध्यान रखें। एक बार आपने रिव्यू ले लिया तो फिर वो कैंसिल नहीं हो सकता है और रिव्यू आपके फेवर में भी जा सकता है, आपके मुखालिफ भी जा सकता है। तरुण की गेंद इस बार अच्छी थी, बड़ी ऑफ कटर, बेल्स की हाइट पर आती हुई गेंद, इसको खेला है मिड विकेट की और 1 रन पूरा किया। 1 को 2 में तब्दील करना चाहते थे, कदम वापस खींच लिए क्रीज में, वहां पर जगदीश जादव ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रनों पर पहुंचा है, 7 विदाउट लॉस। अच्छी शुरुआत यहां पर गौरंग 11 परेल द्वारा। 5 ओवर का मुकाबला है। इस बार सीधी गेंद थी, ये एक बहुत अच्छी गेंद स्टॉक बॉल के रूप में इस्तेमाल की जा सकती है। सुशांत गौरव बॉल के टर्न के लिए घूमे लेकिन बॉल सीधी निकल गई, विकेटों के पीछे उसे रोका गया निखिल जादव द्वारा। बिंदी गेंद इस बार भी बढ़िया ऑफ कटर रही लेकिन बॉल पीछे गई और डिक्लेयर्ड। स्कोर 8 रन। अभी तक कोई बड़ा स्ट्रोक देखने को मिला नहीं है, कोई डबल रन नहीं आया है, एकमात्र वाइड आया है। 4 पर खेल रहे इस वक्त सुशांत और 3 पर खेल रहे जगदीश, एक एक्स्ट्रा। स्कोर 8। पारी का ये दूसरा ओवर। पहला ओवर श्रीलेश आम्रे बंड्या ने किया था, दूसरा ओवर तरुण बिश्त। बहुत ही बढ़िया प्रतियोगिता, इसको बहुत बम्पर रिस्पांस। इस साल हमने 40+ फॉर्मेट भी देखा 13 तारीख को। इस बार बॉल का टर्न बहुत अच्छा था, घुमाव बहुत लाजवाब रहा और उस पर 1 रन। तरुण बिस्ता गेंदों की ऊंचाई पर अगर हम देखें, अलग अलग ऊंचाई पर गेंदें, पहले बेल्स के समांतर, फिर थोड़ी ऊपर, कभी ऑफ और मिडल, कभी स्ट्रेट वन, कभी मिडल और लेग। जो वैरायटी देखने को मिल रही है वो काबिल तारीफ है। घर में ही क्रिकेट की इतनी बड़ी परख रखने वाले खिलाड़ी हैं। इस बार पुल कर दिया है और बाजू वाली बिल्डिंग के टेरेस पर जाती हुई गेंद और 4 रन का इशारा। आज की सुबह का सबसे बेहतरीन टाइमिंग वाला शॉट और 4 रन हासिल करते हुए सुशांत गौरव। और ये 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच गया 13 पर। 2 ओवर 13 रन, 6.5 का रन रेट है, 6.5। आज का दूसरा मुकाबला पाटिल उमेश 11 खार और ओम साई बांद्रा, दोनों टीमें अगर पहुंच चुकी है तो अपने पहुंचने का यहां पर हमें एक्नॉलेजमेंट करें। आज पूरे भारत में नहीं, भारत के बाहर भी, अमेरिका, कनाडा, स्पेन, जर्मनी, इटाली, दुबई, जहां जहां भारतीय लोग रहते हैं, सभी लोग आज ये स्वतंत्रता दिवस मना रहे हैं। नए ओवर की शुरुआत, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, शॉट ऑफ द मॉर्निंग,
जगदीश यादव द्वारा छपरा तोड़ छक्का। क्या भव्य स्वागत किया गया नए ओवर में बॉलर का, और बंड्या के नए ओवर की पहली गेंद पर क्या जबरदस्त टाइमिंग था वहां पर। उड़न खटोला, छपरा तोड़ 6 और स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर 19। इस बार दिखाया कि मैं ऑफसाइड पर भी उतनी अच्छी बल्लेबाजी कर सकता हूं। ऑन द राइज खेल दिया था, जगह पर खड़े खड़े 2 रन पूरा करते हुए। टाइमिंग बहुत उम्दा रही है आज जगदीश यादव की। जब आप नरे पार्क में प्रैक्टिस करते हैं तो आपको एक प्रॉपर मैदान मिलता है, और वो प्रैक्टिस जो है, मैदान की प्रैक्टिस दूसरे मैदान पर आपको ले आती है। आप गली में प्रैक्टिस करें और मैदान में आए तो थोड़े मुश्किल है, लेकिन मैदान की प्रैक्टिस करके मैदान में आए उसका एक एडवांटेज रहता है। आज मुंबई शहर जहां मैदानों की कमी है, लेकिन जहां जहां मैदान है, ये जो मैदान आज बचा हुआ है ये वाकई में क्रिकेटरों की वजह से बचा हुआ है। राइजिंग डिलीवरी, और अंपायर ने वाइड घोषित किया है, लेकिन वहां पर अंपायर नासिर शेख उनसे बात करते हुए, और नो बॉल, इट इज गोइंग टू बी अ नो बॉल। तो फ्री हिट है। हाँ, मिट्टी में अगर बॉल जाती है तो सीधा नो बॉल दी जाएगी, बैक्ड अप बाय अ फ्री हिट। सिक्सर सुप्रीमो की गेंदे इस प्रतियोगिता में। इस बार एक और तगड़ा शॉट था, यहां पर मानो 1 रन पूरा किया जगदीश यादव। थोड़ा अपने आप से नाराज कि ये शॉट को मैं बिल्डिंग के टेरेस पर खेल सकता था। तो 5 ओवर पर इनिंग, थ्रो बॉलिंग नॉट अलाउड, अंपायर्स डिसीजन विल बी फाइनल। हम आभारी हैं दी अलानी इवेंट्स, स्पोर्टी सेक, मंदार स्पोर्ट्स, गैंगस्टर्स, मयूर स्पोर्ट्स, सिक्सर। आज भारत का तिरंगा जो पूरी दुनिया में लहरा रहा है, ये केवल हवा से नहीं लहरा रहा है, सैनिक और पुलिसों की सांसों की वजह से भी वो तिरंगा लहरा रहा है, जो हमारी हिफाजत कर रहे हैं। इस बार अगली गेंद थी, बहुत अच्छा बैलेंस था बॉडी का, सड़क पे कड़क, और 2 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 25 पर। इस ओवर में सिक्सर से जो शुरुआत की है, सिक्सर की बॉल पर सिक्सर नहीं लगेगा तो कब लगेगा? सिक्सर है जहां, सिक्सर है वहां। और केतन शेठ हमारे मित्र, इनको भी मैं मुबारकबाद देना चाहूंगा। आज रबर बॉल उनका तहलका मचा रहा है अलग अलग जगहों पर, मुंबई, ठाणे, रायगढ़, पालघर, भिवंडी, पूना, अलग अलग जगहों पर उनकी गेंदें इस्तेमाल हो रही है। सिक्सर के टेनिस बॉल है, और दक्षिण मुंबई में 2 टूर्नामेंट, नरे पार्क और इस मैदान पर इस वक्त वाइड बॉल अंपायर नासिर शेख द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 26 फॉर द लॉस ऑफ 0 विकेट्स। सबसे बड़ी बात है विकेट नहीं दिया। जैसे भारतीय जवान बोलता है मैं 1 इंच मेरी जमीन नहीं दूंगा, वैसे बैट्समैन का भी काम है, मैं मेरा विकेट नहीं दूंगा। मेरा विकेट लेना कोई खाने का काम नहीं है। दूसरी ओर अगर हम देखें तो समीर स्मैशर्स एड़ी चोटी का जोर लगा रही है। लाइन और लेंथ पर गेंदबाजी अच्छी हो रही है, लेकिन बल्लेबाजी कहीं ना कहीं थोड़ी सी बेहतर हो रही है। इस बार बढ़िया ऑन ड्राइव, बिल्कुल वी की शक्ल में 1 रन को हासिल करते हुए जगदीश यादव। स्कोर आगे बढ़ता हुआ 27। जगदीश यादव एक 6 लगा चुके हैं, सुशांत गुरव एक चौका लगा चुके हैं। वेलकम अविनाश जी दुधाने। आज शाम को अपने विभाग के लेदर बॉल क्रिकेटर्स जो राइजिंग स्टार्स है उनका सत्कार है, साथ में रणजी ट्रॉफी प्लेयर पुष्कराज चौहान, इनका भी एक सत्कार है। इस बार हुक कर दिया, बहुत आसान गेंद रही थी ये। शिलेश आम्रे बल्लेबाजों के बॉडी लैंग्वेज को पढ़कर गेंद नहीं कर पा रहे थे, और यह वजह है कि 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हो गया
28। ओम साई बांद्रा और पाटिल 11 उमेश खार, ये दोनों टीमें टॉस के लिए संपर्क करें। इनिंग्स ब्रेक में टॉस होगा। ओम साई बांद्रा और पाटिल 11 उमेश खार। 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। हमारे जो दर्शक यूट्यूब पर जुड़े हुए हैं tenniscricket.in पर, उनका हार्दिक स्वागत है। टेनिस क्रिकेट की दुनिया में 17 लाख से भी ज्यादा सब्सक्राइबर रखने वाला विश्व का पहला यूट्यूब चैनल, और आज अपना मराठी माणूस क्या कर सकता है ये संतोष नाणेकर ने दिखाया, और बहुत सारे लोगों को रोजगार मिला। गौरव सावंत आज उनके साथ जुड़े हुए हैं, संदेश पिलाने उनके साथ जुड़े हुए हैं। बहुत जबरदस्त काम चल रहा है। गौरव एक से बढ़कर एक शो कवर करता है। हाल ही में मयूर स्पोर्ट्स की उन्होंने एक टूर्नामेंट को कवर किया सिंधुदुर्ग में, रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी कहिए, थाना, बदलापुर, भिवंडी, मुंबई, अलग अलग जगहों पर tenniscricket.in ये आज अपने पैर फैलाते हुए। असली टेलीकास्ट tenniscricket.in। बोल रहे मयंक, पारी का चौथा ओवर पेनल्टी मैट ओवर कहा जाता है अंग्रेजी में इसे, सेकंड लास्ट ओवर, और सामने जगदीश यादव क्रीज के बीचों बीच आकर, ये लेग कटर था और स्ट्रेट डाउन द ग्राउंड। इंडिपेंडेंस कप के बैनर पर लगने वाला ये दूसरा 6। जगदीश यादव, यादवों की बात ही अलग है, फिर वो अविनाश यादव हो या फिर जगदीश यादव। कितना अच्छा हैंड आई कोऑर्डिनेशन था, बॉल को बराबर पढ़ दिया और उसके ऊपर छक्का जड़ दिया। और एक चीज मैं बताना चाहूंगा, स्ट्रेट 6 लगाना आसान काम नहीं है, भले मैदान छोटा क्यों ना हो। मैदान छोटा बड़ा मायने नहीं रखता, बड़ा इरादा चाहिए। वो जो राजेश खन्ना ने आनंद फिल्म में कहा है, बाबू मोशाए, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए, ऐसे ही पारी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए। बड़ी पारी, बड़ा समर्पण। नो बॉल, 35 रन्स, फ्री हिट आएगा, 35 विदाउट लॉस। गौरांग 11 परेल द्वारा अच्छी शुरुआत की गई है। टॉस उन्होंने गंवाया था, सिक्का ये समीर स्मैशर्स ओमकार गिरगांव के पक्ष में गिरा, लेकिन सिक्का हमारे बाजू है या नहीं ये हमें पता नहीं, लेकिन मैदान के ऊपर सिक्का हमारा चलेगा, ये बताते हुए गौरांग 11 परेल। इस बार नीचा लेग कटर, सबमरीन बॉल, तरुण बिश्त गेंद को रोकते हुए, और स्कोर अभी भी रुका हुआ है 35 पर। 35 विदाउट लॉस, 4th ओवर इन प्रोग्रेस। स्टंप्स के करीब आकर इस बार स्ट्रॉन्ग जोन में थी गेंद, पुल कर दिया इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क, और 2 रन। नाका बॉयज की भी तारीफ करना चाहूंगा, यहां आने के लिए कितने सारे नाके से गुजर कर आना पड़ता है। और आज 15 अगस्त है, आज भारतीय जवान और भारत की पुलिस को भी मैं सलाम करना चाहूंगा। पुलिस कोई भी राज्य का हो, वो भारत का पुलिस है। जवान कोई भी बॉर्डर पर हो, वो भारत का जवान है। और तमाम सैनिकों को और पुलिसों को भी आज के दिन हम सलाम करते हैं, प्रणाम करते हैं। इस बार एक और तगड़ा 6, दिस इज 3rd 6 ऑफ द मॉर्निंग। जगदीश यादव, हम वहां खड़े होते हैं जहां मसले बड़े होते हैं, और दिखा दिया जगदीश यादव। अगर इस तरह गेंदबाजी होती रही तो शाम तक इस तरह सिक्सर मारते रहेंगे। और पीछे जो बिल्डिंग है तेज किरण, मेरे ख्याल से उनको भी अपनी घर के खिड़की और दरवाजों को सलामत रखना पड़ेगा, जिस हिसाब से आज बैटिंग कर रहा है जगदीश यादव। स्कोर आगे बढ़ता हुआ 43 विदाउट लॉस। जगदीश यादव, अंग्रेजी में कहा जाए जिसको स्वॉश बकलिंग इनिंग्स, आक्रमण, संयम, साहस, समर्पण, धीरोदात्तता, ये सारे गुण मौजूद है। बॉल को मेरिट पर खेल रहा है, एक भी शॉट मिस टाइम नहीं किया जगदीश यादव ने, ये आज के दिन की सबसे बड़ी खास बात रही है। आप देखिए स्विंग एंड मिस, मयंक ने भी अब ठान लिया था कि अगर मेरे सामने का बल्लेबाज श्रेष्ठ है तो उसके सामने मैं सर्वश्रेष्ठ गेंदबाजी करूंगा।
ये मजा देखने जैसा रहता है जब बॉलर बैटर दोनों एक दूसरे पर अलग अलग गेंदों में हावी हो। अपने खेल से काफी मुतासिर किया है यहां पर जगदीश यादव ने आज की सुबह। एक और बढ़िया गेंद यहां पर, लगातार 2 गेंदों पर जगदीश यादव को परेशान करने में कामयाब रहे। आखिरकार मयंक का ओवर यहां पर समाप्त हुआ। 4 ओवर की समाप्ति पर स्कोर है 43-43 विदाउट लॉस। आखिरी ओवर का खेल बाकी है। आज उद्घाटन जनाब जुबैर सैयद के हाथों किया गया, साथ में अविनाश जी दुधाने, स्वयं अपने जमाने के बहुत मशहूर क्रिकेटर, लेदर बॉल क्रिकेटर। यह प्रतियोगिता लेकर आ रही है डोंगरी स्पोर्ट्स क्लब, डीएससी, नाका बॉयज और डोंगरी सा राजा मोरिया माजा। गणेश उत्सव के लिए लगभग 1 महीने का समय है और अधिक महीना होने की वजह से इस बार क्रिकेट और रबर बॉल क्रिकेट का सीजन लंबा है। सुस्वागतम। आखिरी ओवर का खेल शेष है। पाटिल 11 उमेश खार और ओमसाई बांड्रा दोनों टीम संपर्क करें। आज झंडा वंदन किया जा रहा है, पुलिस स्टेशन से लेके दुकानों में, मकानों में, सोसाइटी में, चौल में, हर जगह तिरंगा अभियान मेरा देश मेरी माटी के अंतर्गत वृक्षारोपण का काम हो रहा है। 140 करोड़ की आबादी है हमारी। अगर हर इंसान एक पेड़ भी लगा दे, एक पेड़, 140 करोड़ पेड़ लग जाएंगे। हम भारतवासी है। अगर हम सब 1 तोला सोना खरीदे, भारत की इकोनॉमी ऊपर। अगर हम सब लोग एक शेयर मार्केट में शेयर ले, शेयर मार्केट ऊपर। हम सब अगर एक घड़ी दुकान में जाके खरीदे, घड़ियों का मार्केट ऊपर। ये भारत है, ये हमारी ताकत है। हम सब अगर एक वड़ा पाव खाए, 140 करोड़ वड़ा पाव, मतलब ये भारत की ताकत है। और नए ओवर लेकर आ रहे हैं प्रथमेश। आज हमारे साथ 2 तारीख साज खिलाड़ी मूलचंद भाई और अविनाश दुधाने साहब उपस्थित है। दोनों ने अपने जीवन में बहुत उम्दा क्रिकेट खेला है। लेदर बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, ये मुंबई की पहचान रही है। मुंबई क्रिकेट की पंडरी क्यों कही जाती है? दुनिया के कोई भी मुल्क में, कोई भी मैदान पर आप खेल के आओ, अगर आपने मुंबई में क्रिकेट नहीं खेला है तो आपका क्रिकेट अधूरा है। एक बार तो मुंबई आना ही पड़ता है खेलने के लिए। नए ओवर की शुरुआत यहां पर क्रीज में डीप जाकर सुशांत गुरव ने बढ़िया स्ट्रोक खेला था। अभी भी कोई विकेट नहीं मिल पा रहा है। दोनों बल्लेबाजों के बीच में भागीदारी अच्छी हो रही है, स्ट्रोक सिलेक्शन अच्छा है। 1-2 मर्तबा अगर हम देखें तो स्ट्रोक मिस टाइम हुए हैं, वरना गेंद जब भी बल्ले पर आई है उस पर रन बनाने में कामयाब जरूर रहे हैं इस वक्त दोनों बैटर्स। स्कोर अभी भी रुका हुआ है 44 विदाउट एनी विकेट्स। टॉस जीतकर बॉलिंग करते हुए समीर स्मैशर्स ओमकार गिरगांव। बैटिंग कर रही है गौरांग 11 परल। यहां पर देखना बाई के रूप में रन आएगा, डायरेक्ट निशाना था, मिस्ड बाय विस्कर और 1-2 में तब्दील कर दिया। जी हां, दौड़ना पड़ेगा। नाका बॉयज के दोनों बैटर यहां पर इस मैदान पर आप देखें क्या जबरदस्त दौड़ लगाई थी। एक तरफ मुझे लगा कि मर्सिडीज दौड़ रही है, एक तरफ स्कोडा, और तेज कदम बढ़ते हुए 2 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 46 विदाउट लॉस। आप देख रहे हैं डोंगरी स्पोर्ट्स क्लब नाका बॉयज और डोंगरी सा राजा मोरिया माजा प्रस्तुत इंडिपेंडेंस कप 2023 सीजन 3। इस बार जगदीश यादव का मिस टाइम हुआ शॉट और आखिरकार पहला विकेट आया। देरी से क्यों ना हो, जगदीश यादव एक बेहतरीन पारी खेलकर वापस लौटे। 3 छक्के उन्होंने इस पारी के दौरान लगाए, तीनों स्ट्रेट 6। और मैदान का मैं राजा क्यों कहा जाता हूं, इस बात की पुष्टि की। स्कोर आगे बढ़ते बढ़ते रुक सा गया है। पहला विकेट 46 पर गिरा। 31 रनों की पारी यहां पर खेली गई और अब नए बैटर है आकाश। मुंबई में आकाश की कमी नहीं है। आकाश चिंदरिया, आकाश जांगेड़, और अब यहां पर भी एक आकाश है।
वसई विरार में है आकाश पांडा, रायगढ़ में है आकाश तारेकर। आकाश ही आकाश। आज हम जी रहे हैं क्योंकि ऊपर नीला आकाश है। ये जो स्वच्छ हवा में हम जी रहे हैं, महाराष्ट्र के आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज, इनको आज के दिन स्मरण करना बहुत जरूरी है। भारत के राष्ट्र पुरुषों को नमन करना जरूरी है, जिन्होंने अपने प्राण की आहुति दी। ये वजह है कि आज इंडिया जिंदा है, इंडिया की इकोनॉमी जिंदा है। यही वो मुंबई जहां पर क्रांति की शुरुआत हुई, अगस्त क्रांति मैदान इसी मुंबई में, हुतात्मा चौक इसी मुंबई में। मुंबई ये वीरों की नगरी है, महापुरुषों की नगरी है। इस बार बेहतर बॉल थी, नीचे रहती हुई रनआउट के रूप में विकेट गिरेगा। दूसरा विकेट, आउट होकर वापस लौटे आकाश। आखिरी ओवर में चाहे क्यों न हो, अच्छी वापसी जरूर की, और जब दूसरी पारी में स्कोर को चेस करने के लिए ये टीम उतरेगी, उसका फायदा भी मिलेगा। सन्मान्य रुपेश रमेश पाटिल जी, मुंबई विधानसभा संगठक, इनके भी हम बहुत बहुत आभारी है। आपला रुपेश फाउंडेशन, तिरंगे गुब्बारे आप देख सकते हैं, केसरी, सफेद और हरा, और फिर ये रंग आज पूरी दुनिया जानती है। नए बैटर है भूषण शिंदे। मेरे ख्याल से ये स्कोर अगर 50 के अंदर सिमट जाए तो अच्छी बात है। अगर डॉट बॉल से ही पारी की समाप्ति हो तो समीर स्मैशर्स ओमकार गिरगांव के लिए एक अच्छी बात कही जाएगी, क्योंकि जगदीश यादव आउट होने के बाद हमने देखा स्कोर कहीं थोड़ा सा धीमा हो चुका है। तेज दौड़ने वाली मर्सिडीज जो है ये अब बैलगाड़ी की तरफ आ चुकी है। इस बार राइजिंग डिलीवरी और नो बॉल, जरूरत से ज्यादा कंधे का इस्तेमाल किया, पेस पर करने का प्रयास। पेस को फेस करना आसान नहीं था, लेकिन बॉल ऊपर थी। तरुण बिष्ट ने गोलकीपर की तरह अपने दाहिने हाथ को ऊपर खींचा था, और यह वजह है कि एक्स्ट्रा रन, फ्री हिट, स्कोर आगे बढ़ता हुआ 47, 2 विकेटों के नुकसान पर 47 for 2। इस बार उठा दिया है, रॉकेट हिट है, बॉल के नीचे फील्डर पहुंचने का प्रयास, एक हाथ से पकड़ना चाहते थे, पकड़ नहीं पाए। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 49 49। निखिल यादव ने बॉल को स्टॉप किया और मैच जीतकर क्वार्टर फाइनल में प्रवेश करने के लिए समीर स्मैशर्स ओमकार गिरगांव को रन चाहिए 50, और ये 50 बनाने के लिए उनको बैटिंग करनी होगी झकास। एक बार फिर से मैं पाटिल उमेश 11 खार और ओम साई बांड्रा दोनों टीमों से प्रार्थना करूंगा कि अब आपको टॉस के लिए हाजिर होना है। दूसरी पारी में 50 रन बनाते समय किस तरह रनों का पीछा किया जाएगा, इसका ब्यौरा आइए सुनते हैं कि युवा ताजगी भरे समालोचक हमारे काबिल दोस्त रोशन पाताड़े से। धन्यवाद। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। डोंगरी स्पोर्ट्स क्लब नाका बॉयज, चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहत आहोत स्वतंत्रता चषक 2023 पर्व 3 चा आजचा दुसरा अंतिम दिवस, आणि पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। पहिल्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकला द व्हॉइस ऑफ इंडिया हरेश पंड्या सरांचा। आता मात्र सेकंड इनिंग कडे आपण जात आहोत, आणि त्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये मी मायक्रोफोनवर मराठी समालोचक रोशन पाताडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। 50 धावांचा पाठलाग मात्र समीर स्मॅशर गिरगाव संघाला करायचा आहे। दक्षिण मुंबईतील 2 मातब्बर संघ पुन्हा एकदा आपण या दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये एकत्र आपण खेळलेले पाहतोय, एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले पाहतोय, आणि त्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना गौरांग 11 परळ संघ अतिशय जबरदस्त बॅटिंग राहिली। कालचा दिवस मात्र या स्पर्धेला सुट्टी होती, परंतु या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाकडे आपण जर लक्ष टाकलात तर या स्पर्धेचा धावसंख्येचा उच्चांक गाठलेला आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिला, तो म्हणजे 72 धावांवर संघ पोहोचला होता। आणि आज पहिली मॅच जी आपण बघतोय अर्धशतकी खेळी करावी लागणार आहे समीर स्मॅशर गिरगाव संघाला सामना जिंकण्यासाठी। tenniscricket.in च्या माध्यमातून आपण घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता, परंतु या पहिल्या मॅचच्या माध्यमातून तमाम भारतवासियांना पुन्हा एकदा मात्र स्वातंत्र्य दिनाच्या
मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो या स्पर्धेच्या वतीने. भव्य स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची एक वेगळी मजा अनुभवायची संधी. दक्षिण मुंबईमध्ये सध्याच्या स्थितीला 2 मोठ्या स्पर्धा सुरू आहेत. एक स्पर्धा आपण पाहतोय ती वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण म्हणजेच डर्बी मैदान सँडर्स रोड डोंगरीच्या या ऐतिहासिक अशा मैदानावरती, आणि दुसरी स्पर्धा भिवाजीराव नरे उद्यान नरे पार्क मैदान परळ नरे पार्क स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून त्याही ठिकाणी मात्र एक मोठी स्पर्धा सुरू आहे. परंतु आपण आज जुळलेले आहोत या स्वतंत्रता चषकासोबत. जाऊया पहिल्या मॅचच्या उत्तरार्धाकडे. मॅचचा मध्यान्न आपण काही क्षणाची विश्रांती घेतली आणि त्यानंतर आता मॅचच्या उत्तरार्धाला म्हणजे सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आणि या दुसऱ्या डावात मात्र फलंदाजीसाठी सलामीचे 2 बॅटर, या संपूर्ण दक्षिण मुंबईतील 2 युवा टॅलेंट खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. निखिल जाधव आणि राहुल चांदोरकर. कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर ओमकार 11 गिरगाव म्हणजेच या गिरगाव विभागाला दक्षिण मुंबईच्या या मातब्बर संघाला बिलॉंग करतायत, खेळतायत आणि आपला खेळ सादर करत असताना बऱ्याच स्पर्धा जिंकल्यात आणि गाजवल्यात या दोन्ही खेळाडूंनी. तर गौरांग 11 परळ अर्थातच आपण पाहिलं तर छोटा साई म्हणा किंवा झोलाई छोटा साई सध्याच्या स्थितीला आपण हे नाव ऐकत असतो, परंतु आज गौरांग 11 या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. आपण जर पाहिलं तर अमोलजी तवटे, युवराजजी भालेराव यांचं प्रतिनिधित्व या संघाच्या पाठीशी, चांगलं मार्गदर्शन या संघाच्या पाठीशी. परळ विभागातील म्हणा किंवा मग शिवडी विधानसभेतील म्हणा या युवा खेळाडूंना एकत्र घेऊन मात्र हा संघ बांधणी करून संघ मैदानामध्ये उतरवला जातो. आणि तोच संघ आज प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळाला. जगदीश जाधवची एक विस्फोटक बॅटिंग आपण पाहिली, त्याच्या बॅटमधून होणारे समोरच्या दिशेने हल्ले आपण पाहिले. आता मात्र नवीन इनिंगची सुरुवात होते. तर पुन्हा एकदा आम्ही मुलचंद जैन साहेबांचं मनपूर्वक आभारी असणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. बहुत बहुत धन्यवाद मुलचंद भाई, आप अपने कीमती समय में से एक समय निकाल कर आज इस प्रतियोगिता को देखने के लिए, इन सभी युवा खिलाड़ियों को मार्गदर्शन करने के लिए यहाँ पर उपस्थित रहे, इसलिए आपका फिर एक बार तहे दिल से हार्दिक शुक्रिया अदा करूंगा. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. गौरांग 11 परळ, जास्त वेळ वाया दौडू नका, कारण आज स्पर्धा थोडीशी उशिरा सुरू झाली आहे. परंतु आपल्याला सर्व सामने जे आहेत दिवसभरातले ते 5 षटकांचे खेळवायचे आहेत, कारण पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये सर्व सामने वेळेवर आणि 5-5 षटकांचे पूर्ण झालेले आहेत. आजचा दुसरा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा. आज 15 ऑगस्ट 2023, भारतीय स्वातंत्र्याची 76 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं मात्र या वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती आपण 13 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये आपण पार पडणारी ही स्वतंत्रता चषक 2023 पर्व तिसऱ्याची स्पर्धा बघतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल सामना सुरू करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती अमनला पाचारण केले पहिल्या ओव्हरसाठी. डावखुरी हाताचा गोलंदाज, स्ट्राईकवर राहुल चांदोरकर. मॅचचा पहिला बॉल, इथे मात्र एक लाऊड अपील लेग बिफोर विकेट साठी. मागचा पाय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर काढून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र राहुल करत होते. फ्रंट फुटवर जाऊन चेंडू आदळला, परंतु पंचांचा निर्णय नॉट आउट. एक लाऊड अपील झाल्यानंतर, परंतु पहिला चेंडू मात्र निर्धाव येतोय, कोणतीही धाव नाही. डॉट डिलिव्हरी सोबत सेकंड इनिंगची सुरुवात. यावेळेला लेंथ पुढे नेली होती, वाईड लॉंग ऑन मध्ये खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लक्षात आणून देईन, मैदानाच्या आतमध्ये असलेल्या झाडांना लागून, भिंतीला लागून जर चेंडू मैदानाच्या आत आला तर आपल्याला धावा ज्या आहेत त्या धावून घ्यायच्या आहेत. क्षेत्ररक्षकांसाठी, फलंदाजांसाठीची ही माहिती आहे. कंपल्सरी चेसचा नियम असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. अमनचा पुढील चेंडू, या वेळेला गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा चांगला वापर आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिल जाधवच्या बॅटमधून एक कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येते आजच्या सेकंड इनिंग मधला पहिला चौकार. जसं मगाशी हरीश सरांनी म्हटलं की या टेनिस क्रिकेट म्हणा किंवा रबर बॉल क्रिकेटच्या विश्वावरती या जाधवांचं अधिराज्य राहिलेलं आहे. मग ते अविनाश जाधव सर असतील, मगाशी जगदीश जाधव हे नाव ऐकलं आणि आता निखिल जाधव, गिरगावचा वंडर बॉय. मला का म्हटलं जातं या नावाची तो प्रचिती, या नावाचा डंका पिटलेला हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहिला आपण.
मनगटाचा चांगला वापर पहिल्या फटक्यात. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय चेंडू. निखिल मात्र बीट होईल, चेंडू जाऊन विसावेल तो यष्टीरक्षक जगदीश जाधवच्या हातामध्ये. स्कोरबोर्ड मात्र प्रत्येक बॉलवर हलतं ठेवण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज जरूर करतील. 50 धावा या मैदानावरती एक फायटिंग स्कोर मानला जाईल, ज्या ठिकाणी 10 धावांच्या रिक्वायर्ड रन रेटनं मात्र बॅटिंग करायची आहे. समीर स्मॅशर गिरगाव पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिलाय बॉल, परंतु यावेळेला पंचांचा निर्णय फक्त आणि फक्त 2 धावा. या मैदानावरती 2 धावा मिळवणं अतिशय सोपं आहे. अगदी ऑन साइडला ऑफ साइडला आपण मैदानाच्या बाहेर चेंडू फेकलात की 2-2 धावा मिळतील. चौकार जर मारायचा असेल तर मुंबई पब्लिक स्कूलच्या टेरेसवर आपल्याला चौकार मारायची संधी आहे. ऑफ साइडला जर आपण पाहिलात तर ज्या इमारती आहेत त्या इमारतीच्या टेरेसवर आपण फटके खेळलात तर 4 धावा मिळतील. षटकार जर ठोकायचा असेल तर मग आपल्याला फक्त समोर खेळावं लागेल. अमनचा पुढील चेंडू, यावेळेला मात्र चांगला आवाज येतोय बॅटमधून. काव कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल होणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय दुहेरी धावेसाठी. नासिर शेख सर त्या ठिकाणी श्रेय अंपायरच्या भूमिकेतून दर्शवत आहेत 2 धावा आणि या 2 धावांसोबत पहिल्या षटकाची समाप्ती होते. एक षटकाच्या समाप्ती अखेरीस 2 दुहेरी धावांचे फटके, 1 सिंगल, 1 चौकार, 2 निर्धाव चेंडू असं पहिल्या षटकाचं विश्लेषण आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या मात्र 9 धावांवर जाऊन पोहोचली आहे. 10 धावा रिक्वायर्ड रन रेटनं बॅटिंग करायची होती. पहिल्या षटकात 9 धावा तर जरूर आल्यात. उर्वरित 24 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि गरज आहे सामना जिंकण्यासाठी ती 41 धावांची. विचार विनिमयपूर्वक मात्र गोलंदाज निवडावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र गोलंदाजांचा कस लागणार आहे, कारण समीर स्मॅशर गिरगाव अर्थातच ओमकार 11 गिरगाव हा संघ काही कमी नाहीये. याही संघाकडे जर आपण पाहिलं तर एक मोठा बॅटिंग युनिट आहे आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर ओपनिंग पेअर जशी आपण गौरांग 11 परळची पाहिली होती, सुशांत आणि जगदीश, तशीच एक मजबूत, एक अनबिटेबल अशी ओपनिंग पेअर आहे ती समीर स्मॅशर गिरगाव संघाकडे सुद्धा. एका बाजूला निखिल जाधव, दुसऱ्या बाजूला राहुल चांदोरकर. दोन्ही बॅटर्स जर आपण पाहिलं तर छोट्या चाणीचे बॅटर आहेत. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान असे हे दोन्ही बॅटर आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु गौरांग 11 परळ विभागाला आणखीन एक मोठा इतिहास आहे. या परळ विभागानं महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाला डावखुरे हाताचे सर्वाधिक गोलंदाज दिलेत. काही काळापूर्वी जर आपण पाहिलं तर छोटासा 11 परळ मध्ये सागर तावडेचं नाव आपण घेऊ शकता. हेमंत राजपूत मासी आपण पाहिला. चांगला फटका या वेळेला पाठीमागच्या दिशेने सजवलाय. योगेश प्रकाश खानोलकर टॅडो सारखा डावखुरी हाताचा गोलंदाज आपण आज परळ नगरीने दिलेला पाहतोय. आमीन सारखा एक छोट्या चणीचा डावखुरी हाताचा गोलंदाज काही वर्षांपूर्वी आपण छोटासा 11 संघासाठी खेळताना पाहायचो. असे डावखुरी हाताचे बरेच गोलंदाज तयार झाले परळ नगरीमध्ये. त्यातल्या त्यात अमनला आपण आज पाहिलं पहिलं षटक हाताळताना डावखुरी हाताची गोलंदाजी करताना. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती विकी येतोय. डावखुरी हाताचा गोलंदाज राहुल चांदोरकर साठी. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल, तो जातोय मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे मुंबई पब्लिक स्कूल टेरेस वरती. या अगोदर निखिल जाधवच्या बॅटमधून चौकार आलेला आपण पाहिला होता. या वेळेला मात्र राहुल चांदोरकरच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघतोय विकीच्या गोलंदाजीवरती. पहिला दिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिला तर 6 बॉल 13ची गरज होती. ग्लेन वैती बॅटिंग करत होते आणि समोर राज जगतापची डावखुरी हाताची गोलंदाजी ज्या वेळेला आपण पाहिली त्याने मात्र त्या धावा पूर्ण होऊ दिलेल्या नव्हत्या आणि त्यावेळेला मात्र एकच रणनीती त्याने आजमावली की समोर मला षटकार मारू द्यायचा नाहीये बॅटरला. हाफ ट्रॅकरच बॉल टाकायचे आहेत, कुठेतरी ऑन साइडला 2-2 धावांचे फटके खेळायला परावृत्त करायचंय आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे प्रत्येक बॉलवर जरी 2-2 धावा आल्या तरी 6 चेंडूंमध्ये 12 धावा येतील आणि एका धावेनेही आमचा संघ जिंकू शकतो हे राज जगतापनं कुठेतरी ओळखलं होतं. परंतु ग्लेन वैतीने सुद्धा चांगले प्रयत्न केले परंतु त्यांच्या संघाला हार पत्करावी लागली. तो संघ होता गोपी 11 ऐरोली. आपण आता बघतोय चालू असलेला सामना गौरांग 11 परळ विरुद्ध समीर स्मॅशर गिरगाव. मिस टाइम स्ट्रोक येतोय निखिलच्या बॅटमधून. स्क्वेअर लेग मध्ये जाणारा बॉल
क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकाच धाब्यावर समाधानी राहावं लागेल. धावफलकावरती मात्र एका धाब्याची वाढ, एका धाब्याची प्रगती, एका धाब्याचा विकास, एका धाब्याचा बदल, एका धाब्याचं परिवर्तन, एका धाब्याचा चेंज. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 16 धावांवरती. आज त्या सर्व महापुरुषांना, त्या सर्व आपलं जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आपण अभिवादन करतोय, त्यांची आठवण काढतोय, कारण आज आहे स्वातंत्र्य दिवस. ए मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. आज या दिवसाच्या माध्यमातून गाणं सम्राज्ञी लता दीदींचं हे गाणं आपण सर्वत्र ऐकायला मिळतंय. आकोटप्याचा बॉल, त्याला मात्र शॉट पूल केलंय. पूल आहे पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. राहुल चांदोरकर. पंचांचा निर्णय मात्र या चेंडूसाठी जाणून घेणं खूप महत्वाचं असेल. स्ट्रोक चांगला होता. आकोटप्याच्या बॉलला शॉट पूल केलं होतं. पंचांचा निर्णय जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. विचार विनिमयपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. चला पाहूया काय निर्णय येतोय पंचांकडून. दोनच धावा पंचांनी घोषित केलेत. विचार विनिमयपूर्वक हा 2 धावांचा निर्णय मात्र पंचांकडून घेतला गेलाय आणि त्याचबरोबर आता 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद जाऊन पोहोचते ती 18 धावांवरती. 18 विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 9 धावा प्रति षटकाची सरासरी मात्र कायम राखली आहे. सुरुवातीपासून जर आपण लक्ष टाकलं तर गरज होती 10 धावांच्या रिक्वायर्ड रन रेटची. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा येणं गरजेचं होतं. भारताच्या 76व्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून डोंगरी स्पोर्ट्स क्लब, नाका बॉईज आणि चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थातच डोंगरीचा राजा मोरिया माझा यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहोत. स्वातंत्र्यता चषक 2023 पर्व 3 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस आपण बघणार आहोत. एकापेक्षा एक वरचढ, एकापेक्षा एक मातब्बर असे 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सहभागी झाले होते. त्यापैकी 13 ऑगस्ट 2023 ला म्हणजे पहिल्या दिवशी 8 संघ खेळले. आज उर्वरित 8 संघांचा खेळ, त्यापैकीची पहिली मॅच गौरांग 11 परळ विरुद्ध समीर स्मॅशर गिरगाव यांच्यामध्ये सुरू आहे. 50 धावांचा पाठलाग. आकुटप्प्याचा बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळतोय. गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधवच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय खणखणीत षटकार. ईट का जवाब पत्थर से, तोडीस तोड उत्तर दिलं जाईल. जगदीश जाधवच्या बॅटिंगला निखिल जाधव आणि राहुल चांदोरकर कडून टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी समीर स्मॅशर. निखिल जाधवच्या बॅटमधून हा स्मॅश केलेला फटका आपण पाहतो सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम टायमिंग आणि अप्रतिम प्लेसमेंट पाहायला मिळालं निखिल जाधव कडून. अमनच्या व्हेरी फर्स्ट बॉलवरती स्पेलचं दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन अमन गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवर षटकार. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक, फॉलो थ्रू मध्ये तोडीस तोड उत्तर. आताच आपण म्हटलं की ईट का जवाब पत्थर से, एकमेकांना मात्र या ठिकाणी एकमेकांवर कुरघोड्या करताना आपण बघतोय. या अगोदरच्या बॉलवर षटकार निखिलनं ठोकला जरी असला तरी त्याच्या दुसऱ्या बॉलवरती मात्र अमनने निखिल जाधवची विकेट पटकावली आहे. कॉट अँड बोल्ड स्वतःच्याच गोलंदाजीवरती फॉलो थ्रू मध्ये टिपलेला झेल आपण पाहिला तो अमनच्या माध्यमातून. पहिला झटका, पहिला गडीबाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. निखिल जाधव बॅक टू द पवेलियन. आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त या अगोदरचा जो षटकार आपण पाहिला त्या षटकाराचे जनक कोण? खऱ्या अर्थानं एकाच व्यक्तीनं 3 विविध क्षेत्रांना मराठी शब्द दिले. राजकारणाला महापौर, चित्रपट सृष्टीला दिग्दर्शक
आणि क्रिकेटला षटकार, या षटकाराचे जनक म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अर्थात हे 3 शब्द नव्हेच तर असे कित्येक मराठी शब्द स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आणि आज त्या मराठी शब्दांचा वापर आपण सातत्यानं आपल्या दैनंदिन जीवनातही करत असतो. आणि आज आपल्या व्यासपीठावरती डिस्को ईगल मित्रमंडळी सर्व आज उपस्थित आहेत. डिस्को ईगल मित्रमंडळाच्या आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व सभासदांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. अमनचा पुढील बॉल या वेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे मात्र अमनसाठी लागू केला जाईल. व्हाईट बॉल, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. यश वाघेला डावखुरी हाताचा आणखीन एक दक्षिण मुंबई मधला अव्वल दर्जाचा बॅटर आपण बघतोय. काल राज जगतापचा खेळ आपण पाहिला, अप्रतिम डावखुरी हाताची बॅटिंग. आणि आता मात्र यश वाघेला ऑन स्ट्राईक. काही दिवसांपूर्वी कामगार मैदानावरती एक मोठी स्पर्धा पार पडली होती आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून यश वाघेलानं विस्फोटक बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपल्या संघासाठी म्हणजेच ओमकार 11 साठी केलं होतं. फुलर लेनचा बॉल होता यावेळेला, लॉंग विथ द कार्पेट चेंडू जातोय डीप मिड विकेट मध्ये. जगदीश जाधव त्या ठिकाणी आहेत परंतु फंबल होत आहेत. तोपर्यंत एक धाव अगदी साध्या पद्धतीने पूर्ण करण्यात आली. धावांसाठी केली जाणारी धावाधाव आणि दिवसा ढवळ्या होणारी धावांची चोरी या मैदानावरती आपण पाहणार आहोत. कारण छोट्याशा आकाराचं मैदान, अगदी आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये वर्तुळाकार आकाराची मैदानं आता अगदी बोटांवर मोजता येतील इतकी शिल्लक राहिली आहेत. परंतु मुंबईचं क्रिकेट हे नेहमीच घोषांकित क्षेत्राचं क्रिकेट म्हणून पाहिलं गेलंय. ऑगस्ट क्रांती मैदान म्हणा, त्यानंतर डोंगरीचं हे मैदान म्हणा, परळ मधली काही मैदान आपण पाहतो, लालबाग मधली काही मैदान आपण पाहतो. समोर या वेळेला पंच केलेला बॅकफुट पंच आपण पाहिला. वाईडिश लॉंग ऑन मध्ये जात असताना चेंडू 2 धावांसाठी. राहुलच्या बॅटमधून हा फटका. चार चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जर आपण धावफलकावरती पाहिली तर 28. चौदा चेंडू आणि 22 धावांचं इक्वेशन इथून पुढे मात्र गरजेचं आहे समीर स्मॅशर गिरगाव संघाला जिंकण्यासाठी. सामन्यात मात्र रंगत वाढते, चुरस वाढते. पावसाळी क्रिकेट हे अनप्रिडिक्टेबल क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. यामध्ये आपण कोणती भविष्यवाणी करत नाही, कोणती भाकीत या क्रिकेटमध्ये केली जाऊ शकत नाहीत. आफ्टर ऑल नेहमीच आपण म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही वेळेला आपण जर पाहिलं तर मोठ्यातली मोठी धावसंख्या सुद्धा चेस केली जाऊ शकते, तर लहानातली लहान धावसंख्या डिफेंड सुद्धा केली जाऊ शकते. अमनचा पुढील चेंडू राहुलसाठी. या वेळेला मात्र चेंडू आपटण्याचा प्रयत्न केला गेला, थोडासा बाउन्स जरूर मिळालाय चेंडूला. पंचांकडून मात्र त्या ठिकाणी आमचे जे स्ट्रायकिंग अंपायर आहेत ते आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉल दर्शवला जातोय आणि अमनला मात्र 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा दिली जाते. पंचांचा निर्णय मात्र हा अंतिम निर्णय असेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आपल्याला एक रिव्ह्यू घेता जरूर येईल. वन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग, व्हाईट बॉलचा इशारा आला होता. पुन्हा एकदा अमन राहुलसाठी सज्ज होतोय. आणखीन एक एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स. या वेळेला नो बॉलचा इशारा. या अगोदर आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 लागू केला गेला आणि या वेळेला मात्र जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 लागू केला जातोय. नो बॉलचा इशारा येतोय. पंचांनी मात्र आपलं डोक्यावरचं छत्र फिरवलंय. फ्री हिटचा बॉल दर्शवलाय या नंतरसाठी. यानंतर सामना असेल पाटील उमेश 11 खार विरुद्ध ओमसाई बँड्रा. अर्थात साजन पाटील साहेब स्वतः आज पुन्हा एकदा मैदानावरती आहेत. ओमसाई बँड्रा संघाला सुद्धा विनंती, आपल्याला सुद्धा टॉससाठी यावं लागेल. यावेळेला बॅटचे आउटसाइड एज पाठीमागच्या घोषांकित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय आपला रुपेश फाउंडेशनचा बॅनर. मुंबादेवी विधानसभेचे विधानसभा संघटक सन्माननीय रुपेश रमेश पाटील साहेब
खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. यानंतरच्या सामन्याचा टॉस काही क्षणातच आपण घेणार आहोत. पाटील उमेश 11 खार संघाचे संघमालक साजन पाटील साहेब, उमेशजी कुळे यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. यावेळेला परफेक्ट यॉर्कर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू यावेळेला हाताळायला अमनने. ओव्हरचा होता शेवटचा बॉल, वाईडिश यॉर्कर सोबत मात्र ओव्हरची समाप्ती आणि 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा. म्हणजे चेंडू शिल्लक राहिले ते आता 12 आणि 12 चेंडूंमध्ये गरज आहे सामना जिंकण्यासाठी ती 19. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार असतील दी अलान इव्हेंट्स, आमचे मित्र शाबाजभाई. त्याचबरोबर विशेष आभारी असणार आहोत सिक्सर सुप्रीमो, मयूर स्पोर्ट्स, गँगस्टर्स, आपला रुपेश फाउंडेशन, चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंगरी स्पोर्ट्स क्लब, नाका बॉईज आणि ज्यांनी ज्यांनी मात्र या स्पर्धेला प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही आज विशेष आभार व्यक्त करतोय. आज डिस्को इगल मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहतात. त्यांचंही आम्ही सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय त्यांचं मनापासून. डोंगरीचा राजा मोरिया माझा अर्थात चिंचबंदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येत्या काही दिवसांमध्येच मोठ्या थाटामाटात, मोठ्या उत्साहात, मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करेल. परंतु या गणेशोत्सवाची सुरुवात करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना सुद्धा आज अभिवादन करू या स्वातंत्र्य दिनानिमित्त. 2 धावांचा इशारा यश वाघेलाच्या बॅटमधून. निलेश आज व्यासपीठावर पाटील उमेश 11 खार संघाचे संघमालक अर्थातच साजन पाटील साहेब आमच्यासोबत जुळलेले आहेत. साजन पाटील साहेब, आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करतोय. आकुटप्प्याचा सारखाच फटका यावेळेला यश वाघेलाच्या बॅटमधून हा यशस्वी फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4 आणि यावेळेला यश वाघेलाच्या बॅटमधून एक खणखणीत दणदणीत चौकार. 37 धावा धावफलकावरती. सामन्याचं समीकरण बदललं या 2 फटक्यांनंतर. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे ती 13 धावांची. 12 बॉल मध्ये गरज होती 19ची. या 2 चेंडूंवर 6 धावा आल्या, त्यामध्ये एका दुहेरी धावेचा समावेश आणि एका चौकाराचा समावेश. 2 चेंडूत 6 धावा आल्यानंतर मात्र आता समीकरण बदलतंय. चेंडू शिल्लक राहिले ते 10, गरज आहे ती 13 धावांची. सामन्यात मध्ये वार पलटवार आणि कोण जिंकणार आजचा हा मंगळवार पाहूया. स्वातंत्र्याचा चषक 2023 पर्व 3. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला जाणारी ही मॅच आपण बघतोय. दोन्ही संघांना समान संधी देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडूत 13 धावा. मानलं तर सोपं, मानलं तर कठीण. निलेश विरुद्ध यश वाघेला. यावेळेला पंचांकडे लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी, परंतु पंचांनी नॉट आउट घोषित केलं. या अपीलला मात्र मान्यता दिली नाही. चेंडू मात्र निर्धाव येतोय. इथून पुढे मात्र येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवरचा प्रेशर वाढवेल. आज मात्र या स्वातंत्र्य दिनानिमित्त या इंडिपेंडन्स कप म्हणजे स्वतंत्रता चषकाच्या माध्यमातून आपण काही सत्कार सन्मान करणार आहोत. आकोटप्प्याचा बॉल या वेळेला मात्र चांगला वळण, चांगला टर्न, चांगला बाउन्स मिळतोय. यश वाघेलाला बीट करणारा बॉल होता. निलेशच्या गोलंदाजी मधला लगातारचे 2 निर्धाव चेंडू. आज या स्पर्धेला एक विशेष सहकार्य आहे ते अविनाशजी दुधाने यांचं. अविनाशजी दुधाने साहेब गेले 2 दिवस या स्पर्धेशी न चुकता जुळलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र एक वेगळी संकल्पना याच वर्षी या स्पर्धेमध्ये आपण राबवणार आहोत. ती म्हणजे आपल्या विभागातील शालेय क्रिकेट कारकिर्दीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि आपल्या विभागाला बिलॉंग करणारा एक असा खेळाडू रणजीपटू पुष्कराज सुधाकर चव्हाण यांचा एक विशेष सन्मान आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण करणार आहोत.
मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपण बघतोय ती धावफलकावरती 38 धावा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 12 धावांची. लास्ट 7 बॉल्स टू गो अँड मोर 12 रन्स टू विन. आता हा 7-12 आपल्या नावावरती कोण करणार पाहूया. समीर स्मॅशर गिरगाव की गौरांग 11 परळ, कोण जिंकणार ही मॅच. 7-12चं समीकरण. राऊंड विकेट आणि यावेळेला मात्र राईट इन अ स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, हाय अँड हँडसम. राहुल चांदोरकरच्या बॅट मधून यावेळेला आसमानी टोला, चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार लॉंग अँड स्ट्रॉंग. राहुल चांदोरकर ब्रँडेड षटकार. समीकरण बदललं सामन्याचं. या षटकारासोबत 7-12 गरज होती. आता मात्र गरज राहिली ती 6 चेंडू 6 धावा. बॉल टू रन इक्वेशन आपण बघणार आहोत इथून पुढे शेवटच्या ओव्हरसाठी. शेवटची ओव्हर हाताळणार कोण, निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार, जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती असणार. आणि दरम्यान या स्पर्धेला आणखीन एक विशेष सहकारी आहे ते म्हणजे मेन्स लाऊंज 2.0 अर्थात सर्वे सर्वा श्रवणजी शुमरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. व्हेरी वॉर्म वेलकम श्रवण शुमरे साहेब. आपले सुद्धा स्वतंत्रता चषक 2023 पर्व 3ऱ्या मध्ये हार्दिक असं स्वागत. आणि त्यांच्याही माध्यमातून काही पारितोषिक आहेत. मेन्स लाऊंज 2.0 सर्वे सर्वा श्रवणजी शुमरे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज जो कोणी असेल या स्पर्धेचा त्याला एक आकर्षक असं स्मार्ट वॉच, एक आधुनिक जगातलं हे घड्याळ आपण देऊन सन्मानित करणार आहोत. शेवटची ओव्हर मात्र कोणाच्या हातामध्ये. शाबाज येतोय गोलंदाजी मार्कवरती. जर्सी नंबर 7 हा खेळाडूंसाठी खूप अतिशय महत्वाचा नंबर मानला गेलाय. मग ते महेंद्रसिंग धोनी असतील, डेव्हिड बेकम असतील किंवा सध्याच्या स्थितीला क्रिस्टियानो रोनाल्डो असतील. पंचांचा निर्णय जाणून घेऊया. नो बॉल आणि त्यावर 2 धावा, म्हणजे पहिल्याच बॉलवर 6 धावांपैकीच्या 3 धावा आल्यात आणि उर्वरित 6 बॉलमध्ये आता 3 धावांची गरज असेल. म्हणजे हा सामना कुठेतरी एक प्रकारे समीर स्मॅशर गिरगाव संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अंदाज लावणं नेहमी चुकीचं आहे. आणि रिव्ह्यू जो आहे तो आपण वेळेत घ्यायचा आहे. आपल्याला जो 15 सेकंडचा वेळ आहे त्या 15 सेकंड मध्येच आपल्याला रिव्ह्यू घेता येईल. चांगला बॉल या वेळेला यश वाघेलानं उंच उडवलाय. उंची चांगली, लांबी कमी आणि इथे येते विकेटची हमी. जबरदस्त कॅच पकडली परंतु बॉल होता फ्री हिट. जीवनदानच एक प्रकारे म्हणावं लागेल. या अगोदर नो बॉल होता, बीमर हाताळला होता, त्यावर 2 धावांचा फटका आला होता. त्यानंतर उंच उडवलेला हा बॉल झेल चांगल्या पद्धतीने टिपला गेला, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने फलंदाज सुरक्षित असतील. 2 धावांची अजूनही गरज असेल. यावेळेला परफेक्ट ब्लॉक, यॉर्कर लेंथ बॉल पाहायला मिळतोय. शाबाजच्या माध्यमातून निर्धाव चेंडू येतोय. 5 बॉल 2चं समीकरण आहे. यानंतर आपण हा सामना पाहणार आहोत. 5 चेंडू 2 धावांची गरज असणारा समीर स्मॅशरसाठी विरुद्ध आहे गौरांग 11 परळ, अमोलजी तवटे आणि युवराजजी भालेराव यांचा संघ. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक गॅप मध्ये निघतोय. खेळाडू थोडेसे जवळ यावेळेला मात्र सजवले होते. पाठीमागे बॉल जात असताना रनआउट साठी मागणी आणि पंचांचं एक बोट आसमंताकडे उंचावलंय. OUT आउट, बॅटर हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. एक धाव आली या बॉलवर, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर यश वाघेला धावचित होतोय आणि आता मात्र उर्वरित 4 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता असेल. 3 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल आपण पाहिला, त्यानंतर एक यॉर्कर डिलिव्हरी आपण पाहिली. नुकताच आपण हा मिस टाइम स्ट्रोक आलेला पाहिला. 2 धावांच्या प्रयत्नात मात्र यश वाघेला रनआउट होऊन माघारी परततोय. आता मात्र 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 धावेची गरज आहे आणि अजूनही संधी आहे गौरांग 11 परळ संघाकडे. परंतु हा फुल टॉस बॉल कॅच होते का मैदानाच्या बाहेर जातोय आणि हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावांसोबत मात्र या मॅचची होते समाप्ती. मॅचचा विजेता ठरलाय समीर स्मॅशर गिरगाव.
वेल डन, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन समीर स्मॅशर गिरगाव अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक गौरांग 11 परळ. आभारी असणार आहोत गौरांग 11 परळ आणि समीर स्मॅशर्स गिरगाव दोन्ही संघांनी चांगली खेळाडू वृत्ती दाखवून ही स्पर्धा खेळली, परंतु या मॅचचा विजेता ठरला तो समीर स्मॅशर गिरगाव. त्या संघाचं अभिनंदन, आभार असतील ते गौरांग 11 परळ संघाचे. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच जाणून घेऊया. प्रत्येक मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅचच्या मानकरी खेळाडूला मयूर स्पोर्ट्स म्हणजेच राजू भालेकर सर यांच्या सौजन्यानं असणारे एक आकर्षक असं टी शर्ट, सिक्सर सुप्रीमो अर्थातच सेट एंटरप्राइजेस सर्वे सर्वा केतनजी सेठ साहेब यांच्या सौजन्याने असणार हँड ग्लोव्स आणि म्हात्रेंचा महाराजा अर्थातच प्रशांतजी म्हात्रे ज्यांनी कित्येक वर्ष मंदार 11 सारख्या संघासाठी क्रिकेट खेळलं, स्वतः एक उत्तम दर्जाचे यष्टीरक्षक होते आणि अशा प्रशांतजी